28 जानेवारी 2026चा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी विमानाचा बारामतीमध्ये भीषण अपघात झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पण आता या अपघाताभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहेत. याचं कारण आहे ब्लॅक बॉक्स. विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजेच त्यातील हालचाली आणि आवाज रेकॉर्ड करणारे यंत्र. जे यंत्र आग, पाणी आणि भीषण स्फोटातही नष्ट होत नाही. ते अजितदादांच्या विमानातले ब्लॅक बॉक्स आगीत जळालाच कसा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. टेल म्हणजे शेपटी सुरक्षित असताना बॉक्स कसा खराब झाला, हा अपघात होता की घातपात, याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी जाणून घेऊया की हे ब्लॅक बॉक्सचं प्रकरण काय आहे ते. विमान प्रवासात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असते. कोणत्याही विमानाचा अपघात झाला तर त्यामागचे कारण शोधण्यासाठी विमानात दोन अत्यंत महत्त्वाची उपकरणे असतात. सर्वप्रथम FDR म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर. हे यंत्र विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती आणि तांत्रिक माहिती रेकॉर्ड करते. द्वितीय CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हे यंत्र पायलट आणि को पायलट यांच्यातील संभाषण, कॉकपिट मधील आवाज आणि शेवटच्या क्षणी काय घडले हे रेकॉर्ड करते. या दोन्ही उपकरणांना मिळून ब्लॅक बॉक्स म्हटले जाते. गंमत म्हणजे याचा रंग काळा नसून नारंगी म्हणजेच ऑरेंज असतो, जेणेकरून तो ढिगाऱ्यात सहज सापडेल. आता जाणूया की ब्लॅक बॉक्स किती मजबूत असतो ते. ब्लॅक बॉक्सची रचना टायटॅनियम धातूपासून केलेली असते. तो नष्ट करणे जवळजवळ अशक्यच असते. हा बॉक्स साधारणपणे 1100 अंश सेल्सिअस इतक्या प्रचंड तापमानातही 1 तासाहून अधिक काळ सुरक्षित राहू शकतो. विमानाच्या जमिनीवर कितीही जोरात आदळला, सुमारे 3400 GS फोर्सने, तरी तो सुरक्षित राहतो. समुद्राच्या खोल पाण्यातही हा बॉक्स सुरक्षित राहतो आणि सिग्नल देत राहतो. असं असताना बारामतीच्या अपघातात नेमका हाच बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याने तपास यंत्रणा आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB ही संस्था या अपघाताचा तपास करत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या लियर जेट 45 विमानाचा ब्लॅक बॉक्स आगीमुळे खराब झाला आहे. सुदैवाने फ्लाइट डेटा रेकॉर्डमधील माहिती रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा पुरावा देणारा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आगीत जास्त काळ राहिल्याने त्याचे अंतर्गत भाग वितळले आहेत किंवा खराब झाले आहेत. हा रेकॉर्डर अमेरिकेतील हनीवेल कंपनीने बनवला होता. त्यामुळे आता AAIBने या बॉक्समधील डेटा मिळवण्यासाठी थेट अमेरिकन उत्पादक कंपनीची मदत मागितली आहे. या तांत्रिक बिघाडावर आता महाराष्ट्राच्या राजकारणात संशयाचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील नेत्यांनी थेट घातपातीची शक्यता वर्तवली आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार अमोल मिटकरी यांनी यावर तांत्रिक मुद्द्यासह बोट ठेवले आहे. ते म्हणतात, विमानाचा ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या शेपटीच्या म्हणजे टेलच्या भागात असतो. कारण अपघात झाला तरी शेपटीचा भाग सहसा सुरक्षित राहतो. घटनास्थळावरील फोटो पाहिले तर अजितदादांच्या विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत आहे, ती जळालेली नाही. मग जर शेपटी सुरक्षित आहे तर त्याच्या आत असलेला आणि 1100 डिग्री तापमान सहन करणारा ब्लॅक बॉक्स जळाला कसा? मिटकरी यांनी आणखी एक गंभीर मागणी केली आहे. ते म्हणतात की पायलट्सचे शेवटच्या दिवसाचे कॉल्स रेकॉर्ड, ते विमानतळावर येतानाचे CCTV फुटेज आणि त्यांचा पूर्ण दिवसाचा घटनाक्रम तपासला जावा. मिटकरींचं म्हणणं आहे की काहीतरी लपवलं जाते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणावर अतिशय खोचक आणि गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की ब्लॅक बॉक्स हा पाऊस, ऊन, आग आणि बॉम्ब स्फोटापासून सुरक्षित राहू शकतो, पण तो राजकारण्यांपासून सुरक्षित नाही. ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्यांनी या घटनेचा संबंध थेट घातपाताशी जोडला आहे. रोहित पवार यांनी मागणी केली आहे की अजित पवार हे जयंत पाटील आणि इतर नेत्यांना ज्या प्रकारे भेटत होते त्याचे गेले 1.5 वर्षाचे CCTV फुटेज तपासावे. या ब्लॅक बॉक्सच्या नुकसानीमागे नक्कीच काहीतरी काळंबेर आहे, असा त्यांचा दावा आहे. मग विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की ब्लॅक बॉक्स खराब होणे अत्यंत संशयास्पद आहे. दाल में कुछ काला आहे असेच म्हणावे लागेल. अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात वाटत नाही, त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. तांत्रिक माहितीच्या आधारे काही प्रश्न अजून सुद्धा अनुत्तरित आहेत.
तर सविस्तर पाहूया. सर्वप्रथम तापमानाचा विरोधाभास. जर विमानाला लागलेली आग इतकी भीषण होती की टायटॅनियमचा बॉक्स वितळला, तर मग विमानाचे इतर अवशेष, विशेषतः शेपटीचा भाग, कसे काय शाबूत राहिले? द्वितीय, फक्त आवाजच का गेला? फ्लाईट डेटा, वेगाची माहिती रिकव्हर झाला, पण नेमकं पायलट्समध्ये काय बोलणं झालं हे सांगणारा व्हॉइस रेकॉर्डरच का खराब झाला? तृतीय, वेळेचा प्रश्न. अपघात झाल्यानंतर अग्निशमन दलाने आग विझवली होती, मग तो बॉक्स प्रदीर्घ काळ आगीत कसा राहिला? जसे तपास यंत्रणा म्हणते. सध्या DGCA ने VSR व्हेंचर्स या कंपनीचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच देशातील इतर 14 चार्टर विमान कंपन्यांची तपासणी सुरू झाली आहे. दुसरीकडे खराब झालेला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR अमेरिकेत पाठवून त्यातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर त्यातून पायलटचे शेवटचे संभाषण मिळाले तरच समजू शकेल की विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, की पायलटची चूक होती, की खरंच काहीतरी वेगळं घडत होतं. मंडळी, अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न निघणारी आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात राहणे हे त्याहून दुर्दैवी आहे. ब्लॅक बॉक्स जळाला असेलही, पण सत्याची राख झाली नाही पाहिजे. अमेरिकन तज्ज्ञांच्या मदतीने यातून सत्य बाहेर येईल का, की ब्लॅक बॉक्सच्या निमित्ताने हे रहस्य कायमचे गाडले जाईल? येणारा काळच ठरवेल. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.